एक बैंक किसी व्यापारी को 12,50,000 की धनराशि 5 वर्ष के लिए 5% वार्षिक व्याज करून देता है। एक बँक आहे एका व्यापाऱ्याला 12,50,000 रुपयाची व्याज देते, त्याला व्याज 5% आणि मुदत किती असते 5 वर्ष। यहाँ कुल जे साधारण व्याज कितना होगा? आता साधारण व्याज काढायचं काय आहे? दिलेला 5 भागिले किती 100 सूत्र शून्य गेला शून्य बरोबर 12,500 5 25 बरोबर 25 0 0 25 0 0 25 5 100 8 4 किती 12 25 50 50 12 62 62 2 चला 6 25 25 6 5 2000 रुपये की राशि पर 1 पैसा प्रति रुपया प्रतिमाह म्हणजे किती 1 ज्यावेळेस उदाहरणार्थ महिना असतो मुदत छेदात काय घेतो आपण बरोबर 2000 प्रति पैसा 1 रुपया वर्ष 4 गुणिला नंबर भागिला 1 काय होता आता वरती एक 2 3 5 48 गुणे 4.5% प्रति वर्ष की दर से 4 वर्ष 6 महीने मुदत दिली है 4 वर्ष यानी 6 महीने माह में रुपये 2400 रुपये प्राप्त होने वाला साधारण व्याज क्या होगा? आता दर दिलेला आहे मुदत किती 2400 तर किती 4.5 आता जी मुदत आहे त्याचं रूपांतर आपल्याला पूर्ण करावं लागेल बघा सिंपल आहे 4 वर्ष 6 महिने छेदाला 12 काय घेतले वर्ष 12 ठीक आहे 6 6 6 दुनी 4 दुनी 8 ने 9 9 ला मुदत घेऊन देऊ 6 6 दुनी 12 4 पूर्णांक 1 2
4 दूनी 8 8 ने 9 छे हे झाले आता मुदत सूत्रातला मुदत किती आहे मुदत किती आहे 2400 तर काय 4.5 आता पॉइंट नंतर जर किती आहे शून्य पुढे आला काय 9 आपण कॅन्सल करू 9 गुणिले 2400 गुणिले 45 भागिले 2 भागिले 100 एक शून्य मला 1000 बरोबर 4.5 1 2 1 5 दूनी 24 ठीक है ये पंचे 20 सगळं तर 5 9 काही काही का 9 7 9 9 6 के 7 60 है 400 दो अलग अलग योजनाओं में क्रमशः 6 वर्ष 10 वर्ष के लिए समान दर पर निवेश की गई समान राशि से प्राप्त साधारण ब्याज का अनुपात है आता आपण काय विचारले साधारण ब्याज तर सूत्र काय मूलधन गुणिले दर गुणिले समय भागिले 100 दो अलग अलग योजना है ना समजले किती 10 वर्ष पहिले बरोबर ही पहिली योजना तर दुसरी मूलधन गुणिले दर गुणिले 6 भागिले ठीक आहे सारखं काय दिसतंय इथं 10 आहे दुसरं वर्ष काय 10 वर्ष हे कॅन्सल राहिलं का 6 आणि 10 समज आहे ना आता 2 त्रिक 2 पंचे किती आलं नका 3 असतात इथे 300 1
सिंपल आहे. दर किती आहे 6 बघा. ओके. मूलधन किती आहे 5. बरोबर. आता जी मुदत आहे ती दिवसाला दिली त्याला काढायची. ठीक आहे. आता बघा सिंपल आहे काय. आता एक व्यक्ती आहे तो 5 रुपये घेतो व्याजाला. काय तारखेपासून 5 फेब्रुवारी 2017 19 2017. आता घेतो काय दिवशी 5 फेब्रुवारी. आता फरवरी किती दिवसांचा आहे तो काही लिहित नाही साधारण. बरोबर. 28 तारीख आहे 5 ती मायनस करा. समजते. फरवरी किती दिवस झाले मला 23. फरवरी महिन्यात त्याला 23 दिवसाचा व्याज आहे. महिना काय पुढचा एप्रिल. मग एप्रिलच्या पहिले काय तो मार्च. किती दिवस 20. बरोबर. आता एप्रिल काय तारीख आहे 19. समजतंय. 19 दिवस म्हणून घेतला. आपण बँकेत पैसे जातो आपण ज्या दिवशी बँक पासून कर्ज घेतो त्या दिवशी आपण आपल्याला व्याज सुरू होतो. बरोबर ना. आता आपण मोबाईल घेतो ईएमआय कुठून स्टार्ट होतो त्याच्यापासूनच. तसा विषय 3 1 4 9 4 13 5 4 1 2 1 3 3 3 6 6 1. ठीक आहे. माझा मुदत किती भेटली आता बरोबर. आता ज्या वेळेस मुदत दिवसांमध्ये असते आपण त्याला काय घेतो 365. ठीक आहे. नंतर किती 6.25 गुणिले मुदत किती आहे मूलधन 5000 मुदत किती आहे 73 दिवस. क्षेत्राला काय असणार बरोबर. आता पॉइंटला किती करे 2 करे ना. किती शून्य वाढतो छेदाला. मग पॉइंट काल आला 625 गुणिले 5000 गुणिले 73 छेदाला 100 ना 2 शून्य पॉइंट नंतरचे किती होते 10,365. पाणी समजते. आता किती शून्यावर 3 बरोबर. आता इथं 5 इथं 5 5 आणि भाग झाला 5 ची कसोटी कोणत्याही संख्येच्या एकच स्थानी जर 5 किंवा 0 असेल पूर्ण संख्येतून भाग जातो. बरोबर. 5 आहे 5 आणि 7 35 किती उरले 1 किती झाला 15 5 1 5 1 किती उरले 1 झाले 12 5 दुनी 10 किती उरले 2 5 5 25 बरोबर. 73 कॅन्सल 73 कॅन्सल. आता काय दिसतंय 125 5 आणि 10 5 1 5 5 दुनी 125 बाजूला बरोबर. आपल्याला काय काढायचंय साधारण व्याज काढायचं. बरोबर मांडणी. आता ठीक आहे. बेसक बरोबर. बेजुनी हे पंचे किती आलं ते आता 62.5 किती भेटले व्याज तीन लाख माहिती काय विषय नसते. बघा रुपये 1600 की राशि पर 10 वर्ष में कितना ब्याज प्राप्त होगा यदि ब्याज की दर 7 हुए. आता पण साधारण व्याज काढायचं. काय काढायचं साधारण व्याज. तर सूत्र काय मूलधन समय दर पहिला 100. मूलधन किती आहे मुदत
किती 10 वर्ष तर किती 7 वर्ष. बरोबर. शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य. हा 16 हा 10 पॉईंट थोडा आपण बाहेर गेले आपण किती गेले 725 भागीला 100. परत 100 का हा एक खाली घेतला पॉईंट शून्य जास्त. बरोबर. बरोबर ते आपण शून्य आलं केलं असं तर चाललं. हा शून्य गेला हा शून्य. 5 दुनी 5 एक 5 चौक 5 5 बरोबर. 82 16. आता 45 8 चौक 32 4 36 8 एक 8 आती ना किती आहे म्हटलं 11.